हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात सगळेजण? आज आहे ना तुम्हाला मी एक गंमत दाखवणार आहे. खूप सुंदर आणि तुम्हाला पण खूप आवडेल. आणि म्हणजे आम्ही जिथं पहिलं राहत होतो ना, तरी नाही का तिथं एवढी कधीच आमच्या झाडांची ग्रोथ झाली नाही. पण इथे आली ना तर नाही का तशी झाडांना खूप छान ग्रोथ आहे. तुम्ही म्हणताल की नाही का अजून तुझी आंघोळ झाली नाही आहे का? माझी आंघोळ झालेली आहे, पण मी नाही काय चेहऱ्याला अजून काय म्हणतात त्याला टिकली गंध पावडर मी अजून काही केलेली नाही. आणि मला नाही का आज तो आनंद काही राहिला नाही म्हणून मी तो व्हिडिओ करायला घेतलेला आहे. तर नाही का तुम्हाला मी नाही काय डायरेक्ट आहे ना ते दाखवते. खूप सुंदर फुलं आली आहेत झाडाला. आणि आमच्या झाडांची ग्रोथ पण तुम्हाला दाखवते. मी कोणतं खत घालत नाही झाडांना किंवा काहीच नाही, फक्त पाणी आणि ऊन एवढंच झाडांना पुरेसं असतं. तर नाही का काय लोक खत घालून पण झाडांना फुलं येत नाहीत किंवा काहीच नाही. पण मी इथे या घरात राहायला आल्यापासून नाही का झाडांची ग्रोथ पण खूप सुंदर झाली. आणि रोज झाडांना नाही का रोज एक दोन फुलं ही येतच राहतात. आणि जिथं मी पहिली होती ना तिथं त्या झाडांना फुलंच येत नव्हती आणि कधी झाडांची ग्रोथ होत नव्हती. आणि मी झाडांना ना खत घालत होती, भरपूर काय करत होती. तिथं झाडांना ऊन पण होतं, सगळं होतं, पण ती झाडांची ग्रोथच काही होत नव्हती. पण आता आहे ना काय इतके सुंदर आलीत ना, तुम्ही बघताना तर तुम्हाला पण खूप आवडेल. 1 मिनिट आपण काय डायरेक्ट तिकडे जाऊन बघूयात. हे बघा आता ही फुलं बघा तुम्ही कशी दिसतात ते सांगा. हे बघा गोकर्णाची हे बघा ना, ही तर किती छान व्हाईट आणि ब्ल्यू कलरची छान आलीत बघा ना किती. आणि एक वाटी भरून आलीत बरं का, असं पण नाही किती छोटी आहे बघा. ते ना ब्लू कलरची 4 फुलं आली आहेत गोकर्णाची, आणि 2 व्हाईट कलरची आले, आणि एक रेड कलरचा रोज आणि व्हाईट कलरचा रोज आहे. किती सुंदर दिसते ना, बघा ना. आता मी देवाला घालते फुल. सॉरी बरं का, मला एक फोन आला होता, मग मी तो फोन उचलला कारण का तो एमर्जन्सी होता माझ्यासाठी, म्हणून मी तो फोन घेतला. आता तुम्हाला मी दाखवते बघा. दिसतात ते इथं खूपच उजेड आहे, तर इकडे अशी आहे ना सावलीमध्ये म्हणजे दिसल. बघा बरं किती सुंदर दिसते. आता मी ही फुलं घालते देवाला. हा रेड कलरचा रोज बघ केवढं किती क्यूट आहे आणि छोटासाच आहे बघा ना, मस्त आहे ना. आणि तो बटन गुलाबी बरं का, खूप सुंदर दिसतो आणि गावठी आहे. आणि अजून झाडांना ना तुम्हाला झाडं पण दाखवते. आणि झाडांना ना अजून भरपूर अशा कळ्या त्यानं आलेल्या. त्यांनी नाही का माझ्या कुंडीमध्ये नाही का माठ पण आलेला आहे बघा. आता मी तुम्हाला झाडं दाखवते बघा. हे गुलाबाची झाड आहेत, दिसली का? ह्याला पण अजून खूप छान बहार आलेला आहे. हे माठाचं झाड आहे. परत कुंडी रिकामी. हे गोकर्ण, इथं 2 कलरची गोकर्ण आहेत बरं का, एक पांढरा कलर आणि एक निळा कलर. आणि ही तुळस आहे आमची, खूप छान. फक्त आमचं मनी प्लांटच गेलं, कसं काय गेलं असं पण काही कळलंच नाही. ते जाऊ दे, त्या मनी प्लांटला तिकडे त्या घरी खूप ग्रोथ होता. आणि एवढं सांगायचं होतं तुम्हाला. आणि हेच म्हणजे खूप आनंद झाला मला की नाही का मी आणि माझ्या 2 मुलींनी ही बाग फुलवली. तर नाही का ह्या म्हणजे नाही का म्हणजे नाही का मला खूप आनंद पण झाला की नाही का ते झाडांना इतकी सुंदर फुलं आली. ते एकदम मन नाही का भरून आल्यासारखं झालं. म्हणून म्हटलं की नाही का तुम्हाला तो व्हिडिओ घ्यावा म्हणून मी तो घेतला. तर इथंच मी माझा व्हिडिओ स्टॉप करते. तुम्हाला कसा वाटला तो सांगा. ही अशी फुलं आहेत ना, रोज येतात झाडाला गोकर्णाची. रोज येतात हा का. आणि नाही का वाटी भरून येतात असं पण 6, 7, 8, 9 रोज येतात. रोज एक दिवस पण खाणार नाही. आणि नाही का म्हणजे नाही का यांचे पप्पा आहेत नाही का रोज सकाळी उठून झाडांची फुलं काढून आणतात. पण ती कसं आपल्या झाडाचं आपल्या घरात फुललेलं म्हणजे झाडाला फुलं आली तर तो आपल्याला एक वेगळाच आनंद असतो. पण नाही का मला आज इतका आनंद होते की नाही का आमच्या नाही का पहिल्यांदाच नाही का आम्ही आमच्या घरातल्या झाडांचं फुल काढून देवाला वाहतो. हे इतका त्याच्यासारखा आनंद दुसरा कुठंच भेटत नाही. आणि लय छान वाटलं आम्हाला पण, म्हणून मी म्हटलं की नाही का पहिला मी आधी ब्लॉगच काढते, कारण कसं ही सगळ्यांना आनंदाची बातमी सांगावी. आणि आमच्या कुंडीतला जो माठ आहे ना त्याची आम्ही लवकरच भाजी, कारण त्याजवळ सुद्धा तुम्हाला ब्लॉग माठाची भाजी आली आहे. तर म्हणजे नाही का पण आले
झाले. हां फुलं पण म्हणजे ती निबर झाली तर नाही का नंतर ती काढू आम्ही आणि मग नंतर काढल्यानंतर मग तुम्हाला त्याचा नाही का रेसिपी पण करून दाखवू. पण नाही का अजून म्हणजे नाही का ती अजून थोडीशी मोठी होतात म्हणजे नाही का जरा तिला अजून पानं येऊ देत आणि अजून देठ पण त्याचा नाही का जाड होतात. मग ते देठ त्यानं जाड झालं ना मग ती भाजीतले भारी लागती. मग मी एकदा करीन मग तुम्हाला दाखवून त्याची रेसिपी. चला बाय. कसा वाटला व्हिडिओ सांगा. व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आमच्या व्हिडिओला. बाय.